बड्डे सेलिब्रेशन म्हणा किंवा तुमचं ॲनिव्हर्सरी असेल तर तुम्ही इथे पॅकेज असं एक छोटंसं बुक करून ते लोक तुम्हाला पूर्ण असं डेकोरेशन करून देणार, पूर्ण सेट करून देणार. मग तुम्ही इथे येऊन तुमचं बड्डे म्हणा, ॲनिव्हर्सरी म्हणा, असं चांगलं सेलिब्रेशन करू शकताय. ते पूर्ण तुम्हाला सेट लावून देणार. तुम्ही इथे या, कपलसोबत या म्हणा किंवा वाईफसोबत, आपलं फॅमिलीसोबतसुद्धा तुम्हाला ते तसं टेंट लावून चांगलं असं सेटअप मारून देणार. तुम्ही इथे या, मस्त सेलिब्रेशन करा. खूप छान. हे बघू शकताय तुम्ही, एक लाईक कॅन्डल नाईट डिनरसारखं असं थीम बनवलं त्यांनी. मस्त एकदम असं पिलोज आणि हे करून खूप छान, खूप असं रोमॅन्टिक तुम्ही हा सीन पाहू शकताय. बायकोने चॅलेंज दिलं आहे की लहानपणी आंब्यावरच्या झाडावर कसे चढायचे तुम्ही. तर चॅलेंज ॲक्सेप्टेड. चला बघूया आता. Be careful. पण हा आंब्याचं झाड नाही, लिंबाचं झाड वाटतं. ते लहानपणी याच्यापेक्षा स्पीडने वरती चढले. असं नको करू तरी अडलाच का? Oh my god. Come down. You wanna come up? Hi. Say clap. बघा ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आता ईस्टरमुळे स्कूलला सुट्टी आहे, त्यामुळे पोरं इकडे किंवा स्कूल कॉलेजेस सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे इथे मस्त असं एन्जॉय करतात. कोणी टेनिस खेळतं, तर कोणी बास्केटबॉल. लहान पोरं इथे सुद्धा मस्त एन्जॉय करतात. इथे खूप सारं प्ले ग्राउंड सारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि कोणी इथे क्राईम वगैरे काय असं हे नाही करत आहे. पोलीस आहेत सुरक्षितेसाठी. तुम्ही बघू शकताय, गाडी आहे इथे पोलिसांची. छोटंसं एक पॉन्ड आहे, त्यामध्ये खूप सारे डक्स आहेत. पाहू शकताय तुम्ही. मस्त असं अमेझिंग व्ह्यू. अरे वा, हे बघा. छान असं संध्याकाळचा व्ह्यू आहे. मस्त एकदम. ते बसायला सुद्धा सोय आहे. तुम्ही बसू पण शकताय. तुमचं काय काम असेल ते पण करू शकताय तुम्ही इथे बसून लॅपटॉपवरती.
हे बघा, संध्याकाळी सगळे असे मस्त पोरं आपलं टाईम स्पेंड करतात आपल्या फॅमिलीसोबत. पॅरेंट्स आपल्या मुलांसोबत टाईम स्पेंड करतात. फ्रेंड्स लोक आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये झोनमध्ये मस्त बसून तुम्ही जे काय असेल बड्डे किंवा तुमचं हे सेलिब्रेशन करू शकता. कपल्ससुद्धा इथे मस्त असं एकदम फ्रीली फिरतात. जर तुमचं हे असेल प्लॅनिंग पार्टीजचं तर तुम्ही बार्बिक्यू इथे बनवू शकता. असं काय हे नसतं. तुमचं ओव्हन तुम्ही सर्व घेऊन या, चारकोलपासनं सर्व, आणि तुम्ही स्वतः इथे बार्बिक्यू बनवू शकता. तुमच्या ओव्हन पार्टीज सेलिब्रेशन करू शकता इथे. फक्त इथे एवढं आहे की तुमचं पार्टी झाल्यावर जे काय तुमचा कचरा असेल तो उचलून इथे गार्बेज बॅग्स असतात, असे छोटे छोटे डस्टबिन्स असतात, त्यामध्ये तुम्ही नेऊन टाकायचे. बाहेर कचरा करायचा नाही. पाहू शकता तुम्ही मस्त ग्रीन, साफ आणि सुंदर असा व्ह्यू आहे. कोणी जॉगिंग करतं तर आपलं एक काय बोलतात त्याला, पीसफुल, एकदम असं शांत असं पूर्ण दिवसभराची थकावट दूर होते असं. हा छोटा तलाव आहे. इथे तुम्ही फिशिंग पण करू शकताय. पण लाईक जिथे ब्रिज आहे किंवा कुठे थोडासा स्टेप्स वगैरे केलेले आहेत तिथे डायरेक्ट लिहिलेलं असतं की यू कांट फिशिंग हिअर. तर त्या तेवढी जागा सोडली तर बाकीच्या ठिकाणी तुम्ही फिशिंग करू शकताय. मस्त असं ग्रीन आणि एक काय बोलतात त्याला, फ्रेश एअर छान आहे. असं इथे ॲक्टिव्हिटीजसाठी खूप साऱ्या गोष्टीच आहेत इथेशी. आपण जसं कॅनल म्हणतोय तसं एक छोटंसं कॅनल आहे इथे. ॲज मच आय कॅन मंद पाणी वाहतं, शांत एकदम असं झुळझुळ. असं एक गावाकडची नदी कशी वाहते आणि तिचा एक असं मंजूळ आवाज येतोय, असं कानाला असं फील होतं. हे बघा, याचं फुल लॉंग तुम्हाला जेवढं रन करायचं यावरती सायकलिंग किंवा रनिंग करू शकताय. मस्त एकदम सुंदर असं. आता सनसेट गेला नाही तर तो व्ह्यू सुद्धा खूप छान तुम्हाला मी यामध्ये कॅप्चर करू शकलो असतो. So you can see the cycling. हे बघा, त्या कॉर्नरला तिकडे लोक फिशिंग करतायत. असं ॲज यू सी इथे तुम्ही फिशिंग करू शकता. या पूर्ण कॉर्नरमध्ये तुम्ही फिशिंग करू शकता. त्या साईडला तिकडे ब्रिज कॉर्नरला तुम्ही फिशिंग नाही करू शकत आहे. तिथे तसं वॉर्निंग साईन असतं की फिशिंग नॉट अलाउड. तर तुम्ही असं फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड सर्कलसोबत इथे पूर्ण दिवस असं मस्त फिशिंग करून एक बड्डे सेलिब्रेशन म्हणा किंवा तुमचा एक टाईम स्पेंड करू शकताय. मस्त असं व्ह्यू, छान असं पार्क.
लहान मुलांना ॲक्टिव्हिटीजसाठी व्हिडिओज पाहू शकता तुम्ही इथे. हे चिमुकळे कसे एन्जॉय करतात इथे ॲक्टिव्हिटीज पार्कमध्ये. हे अमेरिकेमध्ये हॉलिडेजला लाईक सॅटर्डे संडे स्कूलला सुट्टी असते तेव्हा मुलं इकडे येऊन असं एक स्पोर्ट्स लाईक कोणी सायकलिंग करतं, कोणाला फुटबॉल आवडतं तर फुटबॉल खेळतं. तसं त्यांच्या मनाला म्हणजे एकदम फ्रेश, एकदम लाईक फ्रेश एअर घेतात. कोणी एक्सरसाइज करतं. हे अमेरिकेतील एक असं छोटंसं पार्क आहे. तुम्ही पाहू शकता कोणी फुटबॉल खेळतोय तर कोणी लाईक टेनिस बॉल खेळतं. हे बघा इथे अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात लाईक विकेंडमध्ये. कोणी फॅमिली सोबत आहे. आता सध्या ईस्टरच्या सुट्टी असल्यामुळे पार्कमध्ये फुल असं क्राऊड आहे वीकडेजमध्ये सुद्धा. कोणी सायकलिंग सुद्धा करतं इकडे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे करतात पार्कमध्ये. आणि असं इथे असं आपल्यासारखं नाही आहे, आपल्यामध्ये पण नाही आहे पण इथे पण नाही आहे असं की रिलिजन्स किंवा हे असं कुठलाही धर्म किंवा हे याचं एवढं इथे हे नाही करत आहेत. असं सगळ्यांना असं इक्वली हे दिलं जातं रिस्पेक्ट प्रत्येक रिलिजन्सला. आणि आपले पॅरेंट्स आपल्या मुलांसोबत मस्त टाईम स्पेंड करतात इकडे. खूप छान आहे असं एकदम सुंदर असं आहे. अजून या व्हिडिओमध्ये पाहत राहा, तुम्हाला अजून पुढे काय काय दाखवतोय मी. व्ह्यू बघू शकताय तुम्ही. हे बघा मस्त एकदम असं